देशाचे पंतप्रधान मन की बात सर्वांच्या बरोबर ऑनलाईन चर्चा करतात, सर्वांच्या बरोबर संवाद साधतात, परंतु शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मुंबईत जावे लागते. मत घेण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नागपुरात मध्ये येऊ शकतात, परंतु शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नागपूरमध्ये येऊ शकत नाही. त्यांनी बच्चू कडू साहेब यांना मुंबईत बोलवले. त्यांनी जसे पंतप्रधान ऑनलाईन संवाद साधतात तसं मुख्यमंत्री साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर ऑनलाईन चर्चा करायला पाहिजे होती व ती सोडवायला पाहिजे होती. 4 भिंतीत तुम्ही चर्चा करता, परंतु ती चर्चा पूर्ण करताल का नाही याच्यावर आमच्या शेतकऱ्यांचा विश्वास नाही. कारण की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर तुम्ही पैसे पाठवणार असे म्हणले होते, ते पण काही तुम्ही शब्द पूर्ण केलेला नाही. त्यानंतर मराठा आंदोलकांचा विषय होता. मुख्यमंत्री त्यावेळेस शिंदे साहेब होते. त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते की मी ते पूर्ण करेन, परंतु त्यांनीही काही ते पूर्ण केले नाही. आताही जरी तुम्ही शेतकऱ्यांना सांगितले की पैसे पाठवू, परंतु पैसे पाठवतील ही गॅरंटी नाही. हे सरकार नो गॅरंटीचे आहे. शेतकऱ्यांना एकरी 8,500 रुपये तुम्ही सोयाबीनच्या याला नुकसान भरपाई म्हणून पाठवणार होते, परंतु ते अजूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटला आलेले नाहीत. एकरी 50,000 रुपये तुम्ही द्यायला पाहिजे होते, ते पण तुम्ही दिलेले नाहीत. अशी जर शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? प्रत्येक गोष्ट जर तुमच्यावर विश्वास ठेवून शेतकरी चालला तर शेतकरी मातीत गाडलेलाच आहे आणि अजूनही गाडला जाईल. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही, हे मात्र नक्कीच आहे. फक्त आश्वासन देणं हे तुमचं काम आहे. आश्वासन दिल्यानंतर न पाळणं हे तुमचं सर्वप्रथम काम आहे. विश्वासघात केल्यासारखं शेतकऱ्यांच्या बरोबर वागता. त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी आलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या पक्षातील सरकारमधील पक्षातील कार्यकर्त्यांना नुसते उद्घाटनाचे धडाके धरायला सांगितले, परंतु उद्घाटनाचे धडाके करतीलही, परंतु ते पूर्ण होतील का नाही याची पण गॅरंटी नाही. वैयक्तिक माणसांच्या किंवा जनतेच्या अडचणी आहेत त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या. तुम्ही तर उद्घाटने करतील, ते निधी पाठवतील, अमकं पाठवतील, तमकं पाठवतील, पण सर्वसामान्य जनता आज अडचणीत आहे. निधी काय कुठेही बॅनर लावतात, कुठेही पाट्या लावतात आणि जिल्हा परिषद ते पंचायत समितीच्या निवडणुका होईपर्यंत हा आता काम होईल, मग काम होईल असे आश्वासन देणार, परंतु ते काय पूर्ण करणार नाहीत, ही मात्र तुमच्याकडून गॅरंटी आहे. त्यासाठी जनतेने आता लक्षात ठेवलं पाहिजे की हे सरकार फक्त फसवणुकीचे सरकार आहे. रामकृष्ण हरी.